आम्ही कालपासून इथं आंदोलनाला बसलो. ठीक आहे, आम्हाला चर्चेसाठी वरतं बोलावलं. पहिले 5 विद्यार्थी आहे, 10 विद्यार्थी आहे असं सांगितलं. आता जेव्हा खालतं काही विद्यार्थी आले आणि इथं टाळकीचे लोक पोलीस प्रशासनावर दबाव आणून यानं हे गेट बंद केलं. अर्धे उपाशी विद्यार्थी आहे, सकाळी चहावर आहे, सकाळच्या चहावर विद्यार्थी आहे. आता वाजले घड्याळीत 5. आता 5 वाजता काही लोक जेवायला आले, काही वरतं उपाशीच आहे. यायले आतमध्ये वरतं येऊ नाही देत. म्हणजे आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था काम करते आणि या संस्थेत आदिवासी विद्यार्थ्याला वरतं कोंडून ठेवलं अर्ध्या आणि अर्धे विद्यार्थी बाहेर आहे. ठीक आहे, आता याच्यावर अशोक उईके आदिवासी मंत्री याले जबाबदार आहे. हे रिस्पॉन्सिबल आहे, इच्छे अधिकारी आणि मंत्री यानं ठीक आहे उत्तर द्यावं. जर हे आमच्यावर फिनिक्स अकॅडमीने मान्यता देत नसत, या विद्यार्थ्याला मेल पाठवा म्हणलं, साधे मेल का सोमवारपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया करण्यात येईल. आर्टिकल 19चं ठीक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात आवडीचं स्वातंत्र्य आहे, त्याचं उल्लंघन आहे. कलम 46 नुसार संविधानाच्या आदिवासी समाजाच्या शैक्षणिक हक्क हिरावून घेण्याचं हे उल्लंघन आहे. एवढं सांगून सुद्धा आम्हाला न्याय नाही देऊन राहिले. ह्या पुरायले बाहेर काढून टाकलं. जेवायला पाठवले तर यायले इथं ठीक आहे अटकून ठेवला आहे. आणि आम्ही अर्धे विद्यार्थी वरत आहे. आम्ही इथून जाणार नाही जोपर्यंत आमचं ठीक आहे प्रश्न सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे, बोगस विद्यार्थ्याले एक ठीक आहे स्पेक्ट्रम नावाची अकॅडमी आहे, तिथे 3 जिल्ह्यातलं केंद्र दिलं, जिचे डॉक्युमेंट सुद्धा याच्यापाशी नाही आहे. 44 वर्षाच्या लोकांना यायनं प्रक्रियेत सहभागी करून घेतलं. पोलीस वर्षाचे त्याने 2 लेकर आहे नंदुरबारचा. काही लोकांपाशी तर ठीक आहे आपलं कार्डचं ग्राउंडवरचं लेटर नाही आहे परमिशनचं फिजिकल. आता तुम्ही सांगा कुठं न्याय मागायचा? म्हणजे आदिवासी समाजाला इथेच पुरायला डांबून ठेवते ही संस्था.